विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमधून आपण रजनी परुळेकर यांची रांगोळी ही कविता अभ्यासणार आहोत. मित्रांनो, रजनी परुळेकर यांचा जन्म 16 जून 1945 रोजी झालेला आहे. त्यांचं जन्मस्थळ हे पावस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून त्यांचं माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झालेले आहे आणि त्यांचं MA पर्यंतचं शिक्षण उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केलेले आहे. मुंबईतील बुऱ्हाणी महाविद्यालयामध्ये मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य त्यांनी दीर्घकाळ केलेले आहे. 1970 नंतरच्या कालखंडातील मराठी साहित्यामधील महत्त्वाच्या कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचे कविता संग्रह, पहिला कविता संग्रह त्यांचा दीर्घ कविता हा 1985 साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर काही दीर्घ कविता हा कविता संग्रह 1993 साली प्रकाशित झाला. स्वीकार हा कविता संग्रह 1993 साली. चित्र हा कविता संग्रह 1996 साली प्रकाशित झाला. पुन्हा दीर्घ कविता हा कविता संग्रह त्यांचा 1999 साली प्रकाशित झालेला आहे. निद्राहीन नदीच्या कठोर कातळावर हा त्यांचा निवडक कवितांचा संग्रह आहे, 2011 साली प्रकाशित झाला. ही त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ आहेत. ठीक आहे मित्रांनो, त्यांच्या दीर्घ कविता या कविता संग्रहाबद्दल शिरीष पै यांनी कविता दशकाची या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. हे त्यांच्या दीर्घ कविता या पुस्तकाच्या मलपृष्ठावर छापलेलं आहे. रजनी परुळेकरांची प्रत्येक कविता म्हणजे एक जिवंत विचार असतो. आपल्या कवितांमधून त्यांनी मानवी मनाचे एक वेगळेच चित्तथरारक दर्शन घडवले आहे. अहंकार, स्वार्थ, कडवट गतस्मृती, निराशा, अगतिकता, लाचारी इत्यादी काळ्याकुट्ट प्रवाहांची गुंतागुंत म्हणजे माणसाचे मन. माणसाचे मन कसं असतं इथं सांगितलेलं आहे बघा. त्यानंतर युगायुगांपूर्वीच्या आदिम वासना या मानवी मनाच्या तळाशी दडलेल्या असतात, ज्यांना रजनी परुळेकर गर्भखुणा म्हणतात. वंश परंपरेने त्या गर्भखुणा माणसाच्या रक्तातून वाहत असतात. एखाद्या गाफील क्षणी त्या जिवंत होतात, जाग्या होतात, तेव्हा वरवरच्या तकलादू सुसंस्कृतपणाचे दांभिक कातडे भिरकावून देऊन माणूस एखाद्या श्वापदाचे रूप धारण करतो. माणसांमधले परस्पर संबंध हा रजनी परुळेकरांच्या चिंतनाचा आणखी एक विषय. माणसांमधल्या नात्यांवर भूतकाळाच्या सावल्या पडलेल्या असतात. वरवरच्या चांगल्या संबंधांच्या तळाशीही स्वार्थ, अहंकार, आक्रमकता आणि लाचारी यांचे सूक्ष्म जंतू जे आहेत ते वळवळत असतात. आशय आणि आविष्कार या दोन्ही दृष्टींनी रजनी परुळेकरांच्या कवितेचा आवाका बराच मोठा आहे. स्फुट कवितेपेक्षा खंडकाव्याला त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं दिसतं. हा जो आवाका आहे तो खंडकाव्याला अधिक जवळचा वाटतो. त्यांच्या कवितेतले शोकात्मक गंभीर नाट्य, त्यांची स्थल काल व्यक्तींना जिवंत करणारी रसरशीत वर्णनशैली, कवितेतल्या आशयाचा त्यांनी हळूहळू पण नेटाने केलेला विस्तार, कल्पनेला ज्वर चढल्याप्रमाणे त्यांचे तीव्र पातळीवर जाऊन लिहिणे, या सर्व काव्य वैशिष्ट्यांमुळे त्यांची कविता कवितेच्या मर्यादा ओलांडून एखाद्या कादंबरीच्या किंवा शोकांतिकेच्या जवळ येऊन पोहोचते. हे त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये त्यांनी इथं सांगितलेले आहेत. मित्रांनो, त्यांच्या कवितांची अजून वैशिष्ट्य जर आपण बघायला गेलो तर त्यांनी पुरुष केंद्री कवितेला छेद देत आत्मभान व्यक्त करणारी कविता लिहिलेली दिसून येते. स्त्रियांच्या भावविश्वाचे पारदर्शीपणे चित्रण त्यांनी आपल्या कवितेमधून केलेले दिसते. जगण्याच्या अनेकविध अनुभवांना त्यांनी काव्यात्मक रूप दिलेले आहे. समकालीन अस्तित्वाची जाणीव व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. जगण्याच्या प्रत्येक अनुभवाला निकोप मनाने सामोरे जात त्या जगण्यावर भाष्य करतात. आशयसूत्रे कोणते आहेत त्यांच्या कवितांमधली तर जीवन जगतानाचे आलेले अनुभव, विविध नातेसंबंधांच्या विनीतले सूक्ष्म ताणतणाव, स्त्री म्हणून आलेले जैविक व सामाजिक अनुभव, विविध मानवी नातेसंबंधांचे कंगोरे त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. स्त्री पुरुष नात्याचे तरल अनुबंध, विविध पैलू व्यक्त करणारी त्यांची कविता आहे.
स्त्रीवादी जाणीवा व्यक्त करताना पुरुषाचे सकारात्मक चित्रण त्यांनी आपल्या कवितांमधून केलेले आहे. आपण अनेक स्त्रीवादी साहित्यकृत्या बघतो आणि ज्यामध्ये आपल्याला पुरुषांचं नकारात्मक चित्रण केलेलं दिसून येतं. यांच्या कवितांमध्ये पुरुषाचे सकारात्मक चित्रण केलेले आपल्याला दिसते. त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा दीर्घ कविता या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर त्यांना कवी कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला आहे स्वीकार या कविता संग्रहासाठी. नाथो महानोर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे चित्र या कविता संग्रहासाठी. मित्रांनो, त्यांची आता रांगोळी ही कविता आपण अभ्यासणार आहोत. काय आहे कविता बघा. कडेकोट सामाजिक चौकटीत घडणारे असंख्य बंदिस्त हृदयशून्य संवाद. कडेकोट सामाजिक चौकटीत घडणारे असंख्य बंदिस्त हृदयशून्य संवाद हळवी मने पाकोळीसारखी तडफडत राहतात. त्या संवादांच्या पोकळीला निदान आकाशाच्या कडांवर आपटावे तरी लागत नाही. पण इथे गरगरणाऱ्या पंख्यात चिमणी सापडावी तशी मने आपटत राहतात सामाजिक चौकटींच्या कडांवर. त्या मेलेल्या चिमणीची इतस्ततः विखुरलेली पिसे तसे माणसांच्या मनांचे कण कण ते गोळा करून मी कवितेच्या रांगोळीतला एक एक ठिपका काढीत आहे. ही त्यांची कविता आहे. त्यांच्या या कवितेमधून त्यांना काय सांगायचं आहे बघा. कविता रजनी परुळेकर यांनी रांगोळी या कवितेमधून त्या आपल्या कवितांमधून कोणते वास्तव मांडत असतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. रांगोळी या कवितेमध्ये ते असं म्हणतात बघा की समाजात जे असंख्य संवाद सुरू असतात ते बंदिस्त व हृदयशून्य स्वरूपाचे असतात. बघा, कडेकोट सामाजिक चौकटीत घडणारे असंख्य बंदिस्त हृदयशून्य संवाद म्हणजे समाजामध्ये जे असंख्य संवाद बघा सुरू असतात वेगवेगळ्या नात्यांमधले, मित्रांमधले असतील किंवा मग पत्नी आणि पती यांच्या संदर्भातील असतील, वेगवेगळे जे संवाद आहेत ते कसे असतात? बंदिस्त व हृदयशून्य स्वरूपाचे असतात. त्यांच्यावर समाजाची असंख्य बंधने जी आहेत ती असतात. एक सामाजिक चौकटीत हे संवाद घडत असतात. हळवी मने पाकोळीसारखी तडफडत राहतात त्या संवादांच्या पोकळीमध्ये. आणि समाजात जी स्वभावाने मनाने हळवी माणसे असतात त्यांना अशा संवादांनी समाधान होत नाही. कुणीतरी मनापासून मनाशी संवाद साधावा असे त्यांना वाटत राहते, पण असे घडताना दिसत नाही. व्यावहारिक जगामध्ये लोक हृदय बाजूला ठेवून भावनाशून्य पद्धतीने वागत राहतात. तेव्हा हळव्या माणसांची अवस्था, त्यांच्या मनाची अवस्था ही गरगरणाऱ्या पंख्यात चिमणी अडकावी अशी होते. बघा, इथं आलेला आहे, गरगरणाऱ्या पंख्यात चिमणी सापडावी अशी या हळव्या माणसांच्या मनाची अवस्था होते व ही अशी मने समाजाच्या चौकटीवर आपटत राहतात. तशी मने आपटत राहतात सामाजिक चौकटींच्या कडांवर. आता बघा, मग कवयित्री काय करते तर पुढील जे कडवं आहे, त्या मेलेल्या चिमणीची इतस्ततः विखुरलेली पिसे तसे माणसांच्या मनांचे कण कण ते गोळा करून मी कवितेच्या रांगोळीतला एक एक ठिपका काढीत आहे. कवितेतल्या रांगोळीतला एक एक ठिपका म्हणजे एक एक शब्द, एक एक भावभावना कवयित्री कशी व्यक्त करते बघा. तर अशाच्या हृदयशून्य संवादामध्ये घुसपटणाऱ्या माणसांच्या मनाचे, लक्षात घ्या, हा जो हृदयशून्य संवाद आहे याच्यामध्ये खूप सारी माणसं जे आहेत त्यांचं मन जे आहे ते घुसमटत राहतं. तर अशा घुसमटणाऱ्या माणसांच्या मनाचे, त्यांच्या या अस्वस्थतेचे, बेचैनीचे, या सर्व बेचैनीच्या किंवा अस्वस्थतेच्या असंख्य पैलूंचे चित्रण कवयित्री त्यांच्या कवितांमध्ये करते. मग त्या म्हणतात की मी माझ्या कवितेमध्ये या सर्व गोष्टींचे चित्रण करत राहते. किंबहुना या गोष्टींमधूनच त्यांची कविता जी आहे त्या साकारत असतात. कारण त्यांनी म्हटलं आहे की अशा माणसांच्या मनांचे कण कण ते गोळा करून मी कवितेच्या रांगोळीतला एक एक ठिपका काढीत आहे. थोडक्यात रजनी परुळकर यांच्या कवितेमध्ये सामाजिक चौकटीमध्ये घुसमटणाऱ्या, अस्वस्थ असलेल्या, बेचैन असलेल्या मानवी मनाचे चित्रण आलेले आपल्याला दिसून येते. संदर्भ मराठी विश्वकोश. त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य सांगण्यासाठी मी मराठी विश्वकोशाचा आधार घेतलेला आहे. त्यानंतर नीरजा यांचा निवडक रजनी परुळेकर निद्राहीन रात्रीच्या कठोर काठावर, लोकवाङ्मय प्रकाशन मुंबई याचा आधार घेतलेला आहे. आणि ही जी कविता आहे ती मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. आणि त्यासाठी मग
शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर यांनी काव्यबंध हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे आणि त्याचे संपादन डॉक्टर नीलकंठ शेरे व इतर यांनी केलेला आहे. या पुस्तकांचा आधार मी ही कविता शिकवण्यासाठी आणि रजनी परुळेकर यांच्याबद्दलची माहिती सांगण्यासाठी घेतलेला आहे. धन्यवाद.